नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. आणि आज जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल आहे. त्याचबरोबर आपण पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निकालाचे प्रत्येक अपडेट न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून सगळ्यात वेगवान स्वरूपामध्ये बघतोय. आणि कोणत्या विभागामध्ये कशा पद्धतीने हा निकाल लागलेला आहे ते आपण या ठिकाणी बघत आहोत. आकडेवारी आता कोकणातील निकालाची ही आकडेवारी आपल्याकडे येते. त्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषद, माफ करा, कोल्हापूर जिल्हा परिषद इथली ही आकडेवारी आपण बघू शकतो. कोण वरचढ ठरलेला आहे, कोणाला जास्त जागा मिळाल्या याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल. याच्यामध्ये भाजपा 7 जागांवर विजयी झाला आहे, तर दुसरीकडे इतर जे पक्ष आहेत ते 5 जागांवर विजयी झाले. काँग्रेस, सतेज पाटलांचं या ठिकाणी वर्चस्व आहे. तिथं काँग्रेसला जास्त जागा मिळताना दिसत आहेत. 12 जागांवर काँग्रेस विजयी झालेली आहे. त्यानंतर शिवसेना युबीटीनं 2 जागांवर फक्त मजल मारल्याचं दिसून येत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस 11, म्हणजे काँग्रेसच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या जास्त जागा आपल्याला दिसून येत आहेत. 11 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस ही विजयी झाली आहे. आणि त्यानंतर शिंदेची शिवसेना ही 7 जागांवर. आता कृष्णा नदीच्या किनारी बसलेल्या सांगलीमध्ये नेमकं काय चित्र आहे तेही आपण या ठिकाणी बघतोय. सांगली जिल्हा परिषदेचं हे चित्र. याच्यामध्ये भाजप सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पुढे येताना दिसून येतो. 19 जागांवर विजयी, तर शिंदेची शिवसेना 9 जागांवर. त्याच्यानंतर राष्ट्रवादी 5 जागांवर. आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हा दुसऱ्या नंबरचा पक्ष या ठिकाणी दिसून येतोय. कारण जयंत पाटील हे मोठे नेते आहेत सांगलीमधले शरद पवारांसोबत. त्यांना 11 जागा या ठिकाणी जिंकता आलेल्या आहेत. काँग्रेसला 9 जागा आणि इतरांना आतापर्यंत इथं खातंही उघडता आलेलं नाहीये. अशा पद्धतीचं काहीसं चित्र सांगली जिल्हा परिषदेचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि यानंतर पुढचं सातारा जिल्हा परिषदेमध्ये नेमकं काय चित्र आहे तेही आपण बघतोय. साताऱ्यामध्ये बसवर हे सगळं कशा पद्धतीनं कोण जिंकलेलं आहे त्याची ही दृश्य आपण बघू शकतोय. या ठिकाणी शिवसेना युबीटीला खातं उघडता आलेलं नाहीये, इतर सुद्धा शून्यावर आहेत. मात्र भाजप काँग्रेसची कामगिरी नेमकी काय आणि राष्ट्रवादी पक्षाची नेमकी कामगिरी काय याविषयी उत्सुकता होती. त्याच्यामध्ये भाजप सगळ्यात मोठा पक्ष सातारा जिल्हा परिषदेमध्ये 32 जागांसह. त्याच्यानंतर आपण बघितलं तर 17 जागांवर राष्ट्रवादी ही विजयी झालेली आहे. आणि त्यामुळे गुलाल झेडपीचा नेमका कोण उधळत आहे त्याचे प्रत्येक अपडेट या ठिकाणी बघत आहोत. आता पुणे जिल्हा परिषद अतिशय महत्वाची, कारण पुण्याचेच पालकमंत्री होते अजित पवार आणि ग्रामीण भागाशी नाळ जोडलेला एक नेता अशी त्यांची ओळख होती. त्यामुळे अजित पवारांच्या जाण्यानंतर इथला निकाल नेमका काय असेल याविषयी उत्सुकता होती. घोड्यांच्या माध्यमातून हे निकाल आपण बघतोय. शिवसेना युबीटीला या ठिकाणी 5 जागा, काँग्रेस 0. पुणे जिल्हा राज्याची सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचं माहेरघर, या ठिकाणी काँग्रेस शून्यावर आहे. इतरही शून्यावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि मुख्य म्हणजे राष्ट्रवादीची कामगिरी नेमकी कशी असेल याविषयी उत्सुकता होती पुण्यामध्ये, तेही आपण बघतोय. आणि यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेचा हा निकाल. इथं भाजप सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर येताना दिसतोय. 32 जागा, शिंदेची शिवसेना 5 जागा, राष्ट्रवादी 8 जागा. त्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी शून्यावर आहे, तर काँग्रेस सुद्धा शून्यावर आहे. आणि इतर पक्षांना 3 जागा मिळताना दिसून येत आहे. सोलापूर जिल्हा खासदार काँग्रेसचा आहे, मात्र जिल्हा परिषदेमधली कामगिरी निराशाजनक दिसून येते. तर सिंधुदुर्ग, कोकणातला हा महत्वाची जिल्हा परिषद, या ठिकाणी भाजप सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर येताना आपल्याला दिसून येतोय. 15 जागांवर विजयी झाला आहे भाजप. अर्थातच या ठिकाणी काही जागा या बिनविरोध सुद्धा झाल्या होत्या. आणि भाजपचे मोठे नेते इथं आहेत, महायुतीचे मोठे नेते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर शिंदेच्या शिवसेनेला 6 जागा या ठिकाणी खेचून आणता आलेल्या आहेत. मात्र तुतारी, शरद पवारांच्या तुतारीला 0 जागा या ठिकाणी मिळताना दिसून येत आहेत. कोकणामध्ये निराशाजनक अशी कामगिरी राष्ट्रवादीची. शिवसेना युबीटीची सुद्धा एकेकाळी कोकण जो आहे तो शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. मात्र या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेची कामगिरी तर दिसतीये, पण शिवसेना युबीटी शून्यावर आहे. आणि इतर पक्ष सुद्धा, बहुजन आघाडी या ठिकाणी आहे आणि तेही पक्ष शून्यावर आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत. म्हणजे भाजप कोकणामध्ये सगळ्यात मोठा पक्ष या निवडणुकीमध्ये असल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे. तर रायगडमध्ये नेमकी काय कामगिरी आहे तेही आपण बघूयात. जिल्हा परिषद पंचायत समितीची ही निवडणूक आणि या निवडणुकीचा निकाल, सगळ्यात वेगवान निकाल आपण न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून बघत आहोत. रायगड जिल्हा परिषदेमध्ये 9 जागांसह भाजप सगळ्यात पुढे नाहीये, मात्र शिंदेची शिवसेना सगळ्यात पुढे आपल्याला पाहायला मिळते. 16 जागांवर विजयी झालेली आहे शिंदेची शिवसेना. त्यानंतर इथं राष्ट्रवादी 10 जागांवर विजयी झाली आहे. आणि त्याचबरोबर इथं पुढची आकडेवारी आपण बघितली तर शिवसेना युबीटी 7 जागांवर विजयी झालेली आहे. आणि त्यानंतर इतर पक्ष असतील किंवा त्याच्यामध्ये हा जो शेकाप आहे, शेकापला 8 जागा मिळताना आपल्याला दिसून येत आहेत. 2017ची जर आपण इथला जो काही एक गणित होती ती बघितली तर ती बदलतायत की काय असा सवाल यामुळे उपस्थित होतोय. रत्नागिरीची ही आकडेवारी आपल्याकडे आहे. रत्नागिरीमध्ये 1 जागेवर भाजप विजयी झालेली आहे, तर 2 जागांवर
शिवसेना युबीटी विजयी झालेली आहे आणि शिवसेना शिंदेची शिवसेना ही सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर येताना दिसते. 22 जागांवर विजयी. काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाहीये. तर राष्ट्रवादी अजित पवारांची राष्ट्रवादी ही 1 जागेवर या ठिकाणी विजयी झालेली आहे आणि इतर पक्षाला सुद्धा 1 जागा मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. रत्नागिरी जिल्हा परिषदेचं हे चित्र आहे आणि त्याच्यानंतर पुढची जिल्हा परिषद 12 जिल्हा परिषदांमध्ये या निवडणुका झाल्या आहेत आणि त्यानंतर आज आहे निकालाचा दिवस. तर मराठवाड्यामध्ये नेमकं काय चित्र आहे तेही आपण या ठिकाणी बघूयात. परभणी जिल्हा परिषद इथं महापालिकेला शिवसेना युबीटीचा वर्चस्व पाहायला मिळाला होता. मात्र आता भाजप 12 जागांवर शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 13 जागांवर विजयी झालेली आहे. शिवसेना युबीटी 9 जागांवर, काँग्रेस फक्त 3 जागांवर आणि इतर पक्ष 0 जागांवर या ठिकाणी विजयी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्यानंतर पुढची जिल्हा परिषद आहे धाराशिव जिल्हा परिषद, मराठवाड्यामधल्या या जिल्हा परिषदा आणि या ठिकाणी आपल्याला आता भाजप 9 जागांवर विजयी झालेला आहे. तर शिवसेना शिंदेची शिवसेना 12 जागांवर विजयी झाली आहे. राष्ट्रवादी 3 जागांवर आणि ठाकरेंची शिवसेना 5 जागांवर विजयी झाली आहे. मुख्य म्हणजे या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आहेत. तर काँग्रेस फक्त 3 जागांवर विजयी झाल्याचं दिसतं आणि इतर पक्ष 4 जागांवर विजयी झाले. आता लातूरची जी निवडणूक आहे ती सुद्धा इंटरेस्टिंग झालेली आहे कारण महापालिकेमध्ये काँग्रेसचा वर्चस्व पाहायला मिळाला. मात्र जिल्हा परिषदेमध्ये इथं भाजप 16 जागांवर विजयी झालेला आहे. शिवसेना शिंदेची शिवसेना 2 जागांवर, राष्ट्रवादी 9 जागांवर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 1 जागेवर आणि काँग्रेस 14 जागांवर या ठिकाणी विजयी झालेली आहे. लातूर जिल्हा परिषदेचं हे चित्र. इतर पक्ष 3 जागांवर विजयी झालेले आहेत. आणि संभाजीनगर अतिशय महत्वाची निवडणूक या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अटीतटीची इथं भाजप 21 जागांसह सगळ्यात पुढे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. शिंदेची शिवसेना 18 जागांवर तर राष्ट्रवादी फक्त 2 जागांवर आणि त्यानंतर शिवसेना युबीटी 9 जागांवर